नमस्कार. गरजा रायगड सात संवाद श्रावण सरी या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण अशा आज माऊलीला भेटणार आहोत की जिने अनेक विशेष मुलांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केलाय आणि स्वतः एका विशेष मुलीच्या आई आहेत त्यांच्याकडनंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ते आहेत स्वाती मोहिते. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. मॅडम, सर्वप्रथम आपण आपल्या बालपणाविषयी आणि आपल्या शिक्षणाविषयी सांगायचं. एकूण कौटुंबिक स्थिती कशी आहे त्याबद्दल सांगायचं. नमस्कार, मी स्वाती महेंद्र मोहिते. माझा जन्म कोल्हापूरचा, माझं माहेर कोल्हापूर, त्यामुळे बालपण शिक्षण कोल्हापूरमध्ये गेलं. आणि तिथे माझे वडील शुगर मिल म्हणजे फॅक्टरीमध्ये सर्व्हिस करायचे. तर तिथेच आम्हाला शाळा होती, शुगर मिल स्कूल. तर त्या शाळेतच माझं 1ली ते 5वीचं शिक्षण झालं. आणि त्यानंतर नूतन मराठी हायस्कूल कोल्हापूर, तिथे 10वी पर्यंत शिक्षण झालं. आणि शहाजी कॉलेज कोल्हापूर इथे 12वी पर्यंत झालं. आणि नंतर पुढे वैवाहिक, मग मोहिते कोकणात आणि तुम्ही कोल्हापूर, हे कसं काय? हा, माझ्या कुटुंबात खरं तर आई वडील आणि 2 भाऊ माझ्यापेक्षा लहान. हा. आणि लग्न झालं, 12वी नंतर लग्न झालं, त्याच्यामुळे मी पेणमध्ये आले. आणि मग मोहिते परिवारात इतका छान परिवार मिळाला की सगळे प्रेम करणारे, सासू सासरे जाऊ दीर, आणि आमचं असं एकत्र कुटुंब होतं. आणि खूप चांगला नवरा हे मिळणं सुद्धा खरं भाग्य. तर भाग्य आहे. मला म्हणायचं आहे, एक आपल्याला म्हणजे कसं आहे, विशेष मुलगी झाली त्यावेळेला पहिली समजलं त्यावेळी पहिली प्रतिक्रिया काय होती? खरं तर 94 मध्ये तिचा जन्म झाला. तिचं नाव आहे चैताली. लग्न झाल्यावर 2 वर्षातच आम्हाला चैताली झाली. आणि घरात इतकं आनंदाचं वातावरण होतं की चैतालीला बघून, म्हणजे सासूबाईंनी जेव्हा बाळ ते 2 हातात घेतलं तेव्हा त्या मला म्हणाल्या की अगं, धनाची पेटी आहे, आपली लक्ष्मी आली. आणि इतक्या सगळ्या चांगल्या वातावरणात अचानक, म्हणजे आम्ही काही बाहेरगावी गेलेलो समारंभासाठी. आणि त्या गावी गेल्यावर तिथे तिला त्या वातावरणात थोडी सर्दी झाली. आणि त्याच्यामुळे मग एका डॉक्टरांकडे गेलो. तर तिथे समजलं, म्हणजे डॉक्टर म्हणाले, अरे हे सर्दी आणि ताप हे तर काय साधा आजार आहे, हिला तर खूप मोठं, म्हणजे ती ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल हा शब्द ऐकूनच आमच्या पायाखालची पूर्ण जमीनच सरकली. आणि खूप वाईट वाटलं की अरे आता काय करायचं. पण डॉक्टरांनी मग आम्हाला मुंबईच्या उदानी डॉक्टरांचा फोन नंबर दिला. आणि आम्ही त्याच रात्री पेणला आलो. आणि दुसऱ्या दिवशी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली. आणि तिथे लगेच त्यांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी चैतालीला बघितलं. पहिलं आम्हाला दोघांना काउन्सिलिंग केलं की याच्यातून तुम्हाला काय करायचंय, तिची प्रगती कशी होईल याच्याकडे लक्ष द्यायचंय. आणि माझे मिस्टर खरं तर रिलायन्स कंपनीमध्ये चांगल्या मोठ्या हुद्द्यावर सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आम्हाला फॅसिलिटी होत्या, त्यामुळे आम्ही तिच्यासाठी खर्च करू शकत होतो. आणि हा खरा चैताली बरोबरचा तो प्रवास सुरू झाला. म्हणजे त्यावेळी एकंदर आधार हा तुमच्या मिस्टरांचा हो हो, सर्वात मोठा. पूर्ण खरं तर कुटुंबाचं, म्हणजे मोहिते कुटुंबच, म्हणजे चैतालीचे काका काकी, इतर अगदी चुलत काका, सगळ्या आजी आजोबांचं तर अतिशय प्रेम. शिवाय माझं माहेर, म्हणजे माझे आई वडील तर तिच्यासाठी इथे यायचे, कारण आम्हाला दर शुक्रवारी डॉक्टरकडे जावं लागायचं. आणि ते पण हिंदूजा हॉस्पिटल, म्हणजे इथून आम्ही माहीमला जायचो. आणि माझी आत्या गोरेगावला राहायची. तर आम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी इथून गोरेगावला जायचो. गोरेगाववरून माहीमला जायचो. हिंदूजा हॉस्पिटलमध्ये तिची सगळी ट्रीटमेंट व्हायची. आणि नंतर आम्ही न्यूरोलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट होत्या मेधनी पाध्ये म्हणून, तर मग तिथे जायचो ग्रँड रोडला. आणि मग तिथे खरी थेरपी व्हायची. म्हणजे चैताली 6 महिन्याची होती आणि ती बॉलवर तिला जेव्हा टाकायचे तेव्हा असं खूप रडायला यायचं की एवढीशी छोटंसं बाळ माझं आज एवढे मोठे मोठे व्यायाम करते. पण काही दिवसाने म्हणजे त्याच्यात ती प्रगती दिसायची की हे व्यायाम करता करता तिच्यात जी प्रगती व्हायची ती खरं तर आमच्यासाठी खूप मोठी असायची. म्हणजे ज्या शुक्रवार शनिवार जी थेरपी तिला मिळायची ती आम्ही सतत 8 दिवस ती घरी घ्यायचो. आणि
म्हणजे माझे मिस्टरांची बस 7ला यायची, तर आम्ही तिला 6ला उठवायचो सकाळी, आणि 6 वाजता 6 ते 7 आम्ही तिची पूर्ण थेरपी करायचो. म्हणजे आता मी खूप ठिकाणी काय 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 सांगते चैतालीबद्दल, शाळेबद्दल, पण खरं याच्या पाठीमागे तिचे बाबा खूप ठामपणे उभे राहिले. म्हणजे त्यांनी सुद्धा 6 ते 7 थेरपी केल्याशिवाय मी चहा पण नाही घेणार. म्हणजे एक असा त्यामुळे थेरपी मस्ट पहिली ती करायची आणि मगच ते ऑफिसला जायचे. चैत्राली जीवनात आल्या मुलानंतर जीवनाकडे किंवा एखाद्या आयुष्याकडे बदल जो तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तो कशा प्रकारचा बदलला? आयुष्याचं म्हणजे मला जगायला शिकवलं. माझे मिस्टर असे म्हणायचे की आपल्याला हे जे मूल दिलंय ते म्हणजे त्याचे पालक होणं, हे ईश्वराने आपल्याला एक चांगली संधी दिली आहे की आपण चैतालीचे पालक झालोय. तर त्याच्यातून मला एक असं आत्मविश्वास निर्माण झाला की आपण आता जे डॉक्टर सांगतात की ते तिच्यासाठी करायचं. म्हणजे ती जर सिव्हिअर मेंटल रिटार्डेशन आहे असं डॉक्टरांनी सांगितलं, सेरेबल पाल्सी आहे, की ती झोपून राहील. पण मग जर तुम्ही थेरपी केली, तिच्यावर उपचार केलेत, उपचार म्हणजे काय की फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, जर ह्या सगळ्या सुखसोयी आणि विशेष शिक्षण, म्हणजे या सगळ्या सुखसोयी जर तिला मिळाल्या तरच ती तिच्यात ज्या हालचाली होतील. म्हणजे जसं ती झोपून होती, मग काही दिवसांनी ती फिजिओथेरपीमुळे बसेल, उभी राहील, रांगेल, चालेल. ह्या जर ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायच्या, म्हणजे तिच्याकडून व्हायला पाहिजे, ती उभी राहायला पाहिजे असेल, चालायला पाहिजे असेल, तर पहिलं तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारचं सर्व आव्हानात्मक होतं. हा, खूप आव्हान म्हणजे इथून एसटी पकडायची आणि तिला घेऊन ग्रँड रोडला जायचं, परत हिंदुजाला यायचं, आत्या राहायची गोरेगावला, तिकडे जायचं, मग ट्रेनमध्ये जागा नसायची, लेडीज वेगळा डब्बा, जेंट्स वेगळा, म्हणजे अशी धावपळ असायची. आणि कधी कधी हात सुजायचा, खायला मिळायचं नाही. तिचं खाणं कसं आमच्या बरोबर असायचं, पण आम्ही अगदी दिवस दिवस उपाशी राहून तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. ह्या सर्व प्रवासातूनच आय टेक केअरची कल्पना आपल्या डोक्यात आली. हा, म्हणजे चैताली जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिला आता या सगळ्या थेरपी बरोबर तिला विशेष शिक्षणाची खूप आवश्यकता आहे. आणि तेव्हा म्हणजे आत्ता चैताली 32 वर्ष तिला पूर्ण झाली, 33 वर्षाची चैताली, म्हणजे 33 वर्षापूर्वीचं जे पेण होतं तेव्हा इथे कुठलीच फॅसिलिटी नव्हती. त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला मुंबई गाठावी लागायची. आणि मुंबईला जेव्हा थेरपी करताना जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिला विशेष शाळा पाहिजे, मग आम्ही मुंबईच्या शाळा शोधल्या. खूप चांगल्या चांगल्या शाळांमध्ये आम्ही फिरलो, ऍडमिशनसाठी प्रयत्न केला, पण चैतालीला टॉयलेट ट्रेनिंग नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्हाला कुठल्याच शाळेत प्रवेश नाही मिळाला. मग नंतर माझी आई कोल्हापूरला राहायची, तर ती काय म्हणाली की आईचं घर असं मध्ये होतं, पाठीमागे डी.वाय. पाटील कॉलेज आणि हॉस्पिटल, आणि समोर रस्ता क्रॉस केला की स्पेशल स्कूल. पण आम्हाला दोघांना असं धीर होईना की बाबा चैतालीला कसं ठेवणार, की एवढ्याशा बाळाला आपण, म्हणजे 5 वर्षाच्या मुलीला तिथे कसं ठेवणार. पण आई मला म्हणायची, अगं तुला नाही का सांभाळलं मी, म्हणजे तुझ्या मुलीला पण मी तुझ्यासारखं सांभाळेन ना, तेवढ्याच प्रेमाने करेन. मग नाही होय करत आम्ही त्या शाळेत ऍडमिशन घेतलं. थोडे दिवस मी, माझ्या सासूबाई तिथे राहिलो. साधारणतः विचार केला तर आय टेक केअर संस्था ही छोटस लावलेलं रोपटं आता मोठं वटवृक्षात रूपांतर होत आहे. ते पूर्ण झालं नाही असं माझं मत आहे. तर आता तिथं किती विद्यार्थी आहेत, शिक्षक किती आहेत आणि कोणकोणत्या फॅसिलिटी आहेत? तिथे तर आता 72 विद्यार्थी आहेत. तिथे आपल्याला 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत शाळा आहे. 18 वर्षापुढील मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे. आणि काही मुलांसाठी म्हणजे 16 विद्यार्थी तिथे निवासी आहेत. म्हणजे काही जे पालक आहेत की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाही आहेत, किंवा काही पालकांना या 18 वर्षापुढील मुलांना सांभाळणं शक्य होत नाही, तर अशा मुलांसाठी आपण निवासाची सोय केलेली आहे. आता तिथं निवासाची सोय असताना आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देत आहोत? हा, मेन आपण व्यावसायिक प्रशिक्षण देतो. ऍक्च्युली आपल्याकडे सगळे थेरपिस्ट आहेत, म्हणजे जसं की फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजिस्ट, अशी पूर्ण आमच्याकडे. आणि मेन महत्वाचे म्हणजे विशेष शिक्षक. विशेष शिक्षकांमुळे या मुलांमध्ये अफाट फरक पडतो. आणि ही सगळी टीम
या आमच्या 72 मुलांवर काम करते. म्हणजे जर त्यांना सतत कामामध्ये गुंतवून ठेवलं तर काही मुलं आमची जी हायपर होतात ती हायपर होत नाहीत. आणि त्यांना जास्त आम्ही व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये फुलं म्हणजे डुप्लेक्स पेपरची फुलं तयार करणं, पणत्या म्हणजे मातीच्या पणत्या आम्ही घेऊन येतो बाजारातून आणि त्या रंगवणं, त्याच्यावर डिझाईन करणं, मोठे मोठे बुके तयार करणं, आपले शिलाई काम आहे किंवा नॅपकिनचे बुके तयार करणं, फाईल मेकिंग आहे आपल्याकडे. पेन हे खरं तर गणपतीचं माहेर घर आहे. तर गणपतीसाठी जे उंदीर लागतात तर ते उंदीर तयार करणं, मोदक गणपतीच्या हातामध्ये जो मोदक ठेवला जातो तो मातीचा मोदक तयार करणं, असं बऱ्याच बऱ्याच गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. आणि त्यातली आमची 18 विद्यार्थी आमचे स्वतःच्या पायावर उभे आहेत की ते म्हणजे आम्ही काय करतो, ह्या वस्तू बनल्या की जसं आता रक्षाबंधन आहे तर राख्यांचं जोरदार काम चालू आहे. म्हणजे जवळजवळ आम्ही 16-17 हजाराहून जास्त राख्या दरवर्षी करतो. आणि राख्या झाल्यानंतर आम्ही बऱ्याच शाळांमध्ये म्हणजे विविध कंपन्यांमध्ये, विविध शाळांमध्ये, मुंबई परत बऱ्याचशा मॉलमध्ये स्टॉल लावतो. आणि तिथून जो नफा होतो तो 18 मुलांच्या अकाउंटवर त्यांचं मानधन जातं. म्हणजे जर एखादी मुलगी कलर करून जर एखाद्या बाउलमध्ये कलर करून दिलाय, त्यातून ती पणती बुडवून जर काढत असेल तरी तिला 500 पासून पगार सुरू होतो. 500, 1000, 2000 असं करत आज 15 वर्षांनी बरेचसे विद्यार्थी 8,000 रुपये मानधन घेत आहेत. आणि त्यांचं म्हणजे घर खर्च त्यांचा त्यातून चालतोय. त्यांच्या पालकांना आत्मविश्वास निर्माण झाला. मला मी थोडस ट्रॅक बदलतो. तुम्ही एका विशेष मुलीची आई आहेत, पण अचानक असं कधीतरी एखादा पाल्य आपल्याला भेटायला येत असेल की त्यांचा मूल विशेष मूल म्हणून गणलं जातं, त्यावेळी तुम्ही कशा प्रकारे सल्ला देता? हा, एक तर पहिले एक्सेप्ट करा की माझं मूल असं आहे, त्याच्यावर उपचार करा, न्यूरोलॉजिस्टकडे जा. ते तज्ज्ञ काय सांगतायत की त्याला कशाची आवश्यकता आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा. आणि मग जसं आता 4 आमच्याकडे कॅटेगरी आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, प्रोफाउंड. तर या 4 लेवलमध्ये जर मूल आपलं आहे, जसं की चैताली सिव्हिअर मेंटल रिटार्डेशन आहे, तर तिच्यावर आमचा एकच हेतू होता की तिने स्वतः चालली पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. पण मग प्रोफाउंड मुलं असतात तर त्यांना ही थेरपी दिली, फिजिओथेरपी दिली, तर कदाचित ते रांगून बसायला सुरुवात करतील, उभं राहायला सुरुवात करतील. पण यासाठी मात्र आई वडील त्यांनी आपलं सगळं विश्व सोडून, म्हणजे वडील जर कमवत असेल तर आईने त्या मुलाकडे लक्ष देऊन त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि माइल्ड आणि मॉडरेट जी मुलं असतात त्यांच्यावर ते दैनंदिन गोष्टी ज्या आहेत की रोजचं अगदी पहिल्यांदा म्हणजे आम्ही शाळेत जेव्हा आमच्याकडे मूल येतं, जेव्हा आम्ही पालकांशी बोलतो, असेसमेंट करतो, तेव्हा पहिलं त्याच्यावर काम केलं जातं टॉयलेट ट्रेनिंग त्याला मिळाल्यावर मग इतर एरियामध्ये काम केलं जातं. मग एडीएल स्किलवर म्हणजे जसं आंघोळ करणं आहे, बटन लावणं शर्टचं, की या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काम केलं जातं. मग पालकांना मी असंच सांगेन की तुम्ही या सगळ्या गोष्टी घरात सुद्धा करू शकता. की ह्या सगळ्या थेरपिस्ट च मार्गदर्शन घेऊन तुम्ही घरातून आपण किती म्हणजे फक्त शाळा किंवा विशेष शिक्षक फक्त याच्यावर काम करू शकत नाहीत. तुम्ही स्वतः त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि कुठल्याच गोष्टीत हार न मानता खंबीरपणे त्या प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. प्रत्येक विशेष मुलामध्ये प्रगती होतेच, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे झालं पालकांच्या विषय, परंतु समाजाने अशा मुलांकडे कशा नजरेने पाहिले पाहिजे? जेव्हा म्हणजे आता मी असं म्हणेन की आम्ही काय करतो, मुलांना बाहेर चालायला नेतो किंवा जर ऑटिस्टिक मुलं आहे तर एका जागी स्थिर बसत नाही तर त्याला सरळ बोटाला धरतो आणि अख्खी शाळा दाखवतो. मग किचन मध्ये काय चाललंय, मग लसूण कुठे ठेवलाय, तांदूळ कुठे ठेवलेत, किंवा याला कांदा म्हणतात, याला बटाटा म्हणतात, मावशी काय करतायत, आज स्वयंपाक काय करणार आहेत, आज मुलं काय करतायत, काय खेळतायत. जर असं जरी घरातून शिक्षण दिलं तरी खूप आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर जसं आम्ही काम करतोय तसं
पालकांनी पण करावं आणि प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही बदल घडताना आपोआप दिसतात जर तुम्ही जिद्दीने काम केलं तर. काम केलं तर. आज तुम्ही एवढी मोठी संस्था चालवता, तर शासनाकडून काय ह्याला सुविधा मिळतात? हा, शासनाकडून आम्हाला सुविधा मिळतात. व्होकेशनलसाठी आम्हाला आता शासनाने एक पेपर बॅग मशीन दिलंय. तर त्याच्यावर म्हणजे बटन चालू केलं आणि पेपर रोल लावला की अख्खी पूर्ण पेपर बॅग तयार होते. म्हणजे अगदी गम पेस्टिंग होऊन ती रेडी तयार होते. ती मुलं त्यातून उचलतात ती आणि मग त्याच्यावर म्हणजे सॉर्टिंग केलं जातं की गम नीट लागलाय का, आणि तयार म्हणजे अशा वस्तू शासन आम्हाला देतं. जसं की थेरपिस्ट आहे, तर काही मुलांना उभं राहायला जे पायाला बांधण्यासाठी ज्या क्रचेस असतात ते देतात, व्हीलचेअर देतात, किंवा सरकारी आपले हॉस्पिटल्स आहेत तिथे सुविधा आहेत. पण ह्या खूप अपुऱ्या आहेत. तर मला असं वाटतं की शासनाने जास्तीत जास्त या दिव्यांग मुलांना कशा सुखसोयी मिळतील यासाठी प्रयत्न करावे. जसं की लाडकी बहीण योजना आहे, म्हणजे आमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते ती वर्षाला 1800 रुपये. तर मला असं वाटतं की मग लाडकी बहीण योजना जर सरकारने एक चांगला उपक्रम राबवत आहे सरकार, तर आमच्या या दिव्यांग मुलांना सुद्धा जी 1800 रुपये तुम्ही वर्षाला देता ते दर महिन्याला द्यावेत. की काही मुलं म्हणजे प्रत्येक मुलाला मदती लागते. म्हणजे थेरपीसाठी जर आई घेऊन चालली आहे तर ती रिक्षाशिवाय तर जाऊ शकत नाही प्रत्येकाने. आणि आमच्याकडे सगळे गरीब विद्यार्थी आहेत, तर त्यांच्याकडे काही गाड्या नाहीत की बाबा मुलं गाडीमधून प्रत्येक थेरपिस्टकडे जातील किंवा शाळेत आणून सोडतील. शाळेत सुद्धा आणायचं झालं तरी त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. म्हणजे आता आमच्याकडे 2 बस आहेत, पण पूर्वी जेव्हा शाळा सुरू केली 2010 मध्ये, तेव्हा आमच्याकडे मुलांना घेऊन रोजच्या रोज रिक्षा करून आणणं हे पालकांना शक्य नव्हतं. म्हणजे शक्य नव्हतं. आज हे विचार केला आपण शासनाचा, पण आपण रायगडमध्ये असतो. रायगडमध्ये अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, तर ह्या लोकप्रतिनिधींना तुम्ही काय आव्हान करू शकणार? लोकप्रतिनिधींना मी असं सांगेन की त्यांनी CSR मधून आम्हाला मदत करावी. की आता म्हणजे त्यांच्या एका शब्दावर सुद्धा बरेच लोक अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्या अनेक संस्था आहेत की जे काम करतायत, तर त्यांना अशा पद्धतीने की डोनर एखादे मिळाले की आता थेरपिस्ट आम्हाला ठेवायचंय, तर त्यांचे पगार देणं तर द्यायलाच पाहिजे. कारण ते जर त्यांना मिळाले नाही तर ते आपल्या शाळेला रोजच्या रोज सेवा कशी देतील, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार. तर मग अशा जर सोयी आम्हाला मिळाल्या तर अजून चांगली मुलांमध्ये. आणि इतर जसं आपल्याकडे जवळजवळ आता 28 स्टाफ आहे, तर त्यांना पण सगळ्या सुखसोयी आपण देऊ शकतो. आज विचार केला चैत्रालीचा, तर आज तुम्ही 33 वर्षाचा संपूर्ण कालखंड पाहिला आहे. असंच आता आपल्या संस्थेमध्ये असा एखादा विद्यार्थी आहे की त्याचा आलेख हा सतत असा वाढत गेलाय आणि ते डोळ्यासमोर असं एक चित्र उभा राहतोय, असं काही घडलेलं आहे का? खूप आहेत सर. मग एखादं उदाहरण असं? तर पेणमध्ये लोकमान्य सोसायटीमध्ये जेव्हा शाळा होती तेव्हा खार डोंबीवरून एक मुलगी यायची आणि त्या मुलीकडे बघितल्यावर असं वाटायचं की बापरे, म्हणजे इतकी जिद्दी ती आई, आणि हिच्यासाठी आपण केवढं करूया, काय करूया. आणि खारडोंबीला ती एक विक्रम मध्ये बसायची आई त्या मुलीला असं उचलून घेऊन, आणि तिथून मग ती वडखळला उतरायची, वडखळवरून परत पेणला यायची. अशा जवळजवळ 3 विक्रम बदलून ती रोजच्या रोज आपल्या शाळेत यायची. आणि आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट आहेत अमलू मॅडम, तर त्या केरळच्या आहेत आणि त्या तिच्यावर खूप चांगलं काम करायच्या. म्हणजे फिजिओथेरपी मिळाली तर काय होऊ शकतं, म्हणजे त्या मुलीला इतके वर्ष ती आई असं उचलून आणायची आणि आज ती मुलगी फिजिओथेरपीमुळे चालते, काही शब्द स्पीच थेरपीमुळे बोलते, आणि आज ती बसमध्ये बसून एकटी, म्हणजे आपली शाळेची बस तिथपर्यंत जाते आणि त्या बसमध्ये एकटी बसून, म्हणजे आईची आता गरज लागत नाही, येते, डान्स करते, स्वतःची साडी स्वतः नेसते, स्वतःचे कपडे घालते, स्वतःचं शाळेचं सगळं आवरते. म्हणजे हा सगळ्यात मोठा आनंद आहे. एक आमचा विद्यार्थी आहे की तो वॉचमॅनचं काम करतो,
त्याला 2 शब्द बोलता पण येत नव्हते. आज तो आपल्याकडे येणारे जे पाहुणे आहेत त्यांना विचारतो, तुम्हाला कुठल्या फ्लोअरवर जायचंय? मग पहिल्या फ्लोअरवर जायचं तर तिथे आणून सोडतो. आल्यावर त्यांची एंट्री करून घेतो, त्यांचं नाव, फोन नंबर लिहून घेतो. अजून एक विद्यार्थी आहे की विद्यार्थिनी, ती स्वतःच्या कारखान्यात, म्हणजे आम्ही जसं मी मगाशी बोलले की उंदीर, गणपती, छोटे छोटे मुलं मुलं कलर काम करतात, तर त्या मुलीला आम्ही पूर्ण शिकवून ती आज स्वतःच्या पायावर उभी आहे आणि ती दर महिना 20,000 पेक्षा जास्त अरे चांगलं हा आहे, खूप चांगलं आहे. कमवते. एक विद्यार्थी आहे, तो कॅमलिन कंपनी इथे आपल्या इथे चालू झाली आहे, तर तिथे तो सर्व्हिस करतो, म्हणजे पेनामध्ये शाई भरण्याचं काम करतो. अरे चांगलं आहे म्हणजे तो 17,000 रुपये कमवतो. एक विद्यार्थी पेपर बॅग स्वतः घरी तयार करतो आणि त्या मेडिकल स्टोअरमध्ये सगळ्या पेनमध्ये देतो आणि त्याला तो आणि त्याची आई राहते, तर तो स्वतः म्हणजे उदरनिर्वाह पूर्ण आईचा आणि त्याची स्वतःची जबाबदारी त्याने घेतलेली आहे. अशी बरीच मुलं आहेत आमच्याकडे. एक मुलगा आहे, तो गार्डनचं सगळं काम करतो आणि मानधन घेतो. साधारणतः आयडिया केअरची भविष्यातले काय स्वप्न आहेत किंवा भविष्यातल्या काय योजना आहेत? हा, एक म्हणजे आता आपली सुसज्ज 4 मजली बिल्डिंग आहे, ती निवासी साठी आहे. म्हणजे तिथे आपण 40 विद्यार्थ्यांची सोय केली आहे. पण आता सध्या आपल्याकडे शाळेसाठी जागा उपलब्ध झाली आहे, पण बिल्डिंग बांधायची आहे. तर म्हणून आपण शाळा आणि रेसिडेन्शियल स्कूल आपण एकाच इमारतीत चालवतोय. आज 72 मुलांना ती अपुरी पडते जागा. तर बाजूचीच जागा, म्हणजे ही जागा आपल्याला ॲडव्होकेट सविता फडके सरांनी दिली. इमारत बांधण्यासाठी आपल्याला रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक श्री राजू पिचिका सरांनी मदत केली. आणि म्हणजे ते तर असे म्हणाले की या सगळ्याच व्यक्तींना, या दोन्ही व्यक्तींना आम्ही देवासमान मानतो. कारण ते म्हणाले आपल्याकडे पैसे असो नसो, पण आपण इमारत बांधायला सुरुवात करायची. आणि त्यांनी स्वप्न आमचं साकार केलं. तसंच आता फडके वकिलांच्या भाच्याने आपल्याला बाजूची जागा दिली आहे, तर आपल्याला तिथे इमारत बांधायची शाळेसाठी. आणि वरती म्हणजे 5 मजली इमारत आमचं प्लॅनिंग आहे. आणि वरती असे पालक आहेत की जे मुलांना सोडून राहू शकत नाही, तर त्यांना काही दिवसासाठी, म्हणजे की बाबा माझ्या मुलाला मी ऍडमिशन घेतलं तुमच्या इथे, निवासाची सोय तुम्ही केली आहे, पण मला बघायचं आहे किंवा मला तो कसा राहतोय, तो ते एक्सेप्ट करतोय का, त्या वातावरणामध्ये रुळतोय का, तर म्हणून त्यांना डोळ्याने बघायचं असतं. म्हणून त्यांना आम्ही 5व्या मजल्यावर निवासाची पण सोय करायची आम्हाला पालकांसाठी. हे एक स्वप्न आहे. अजून एक असं स्वप्न आहे की आमच्याकडे बरीचशी मुलं वेटिंगला आहेत, कारण 72 मुलांना ही जागा नाही पुरत आहे, तर 11 मुलं वेटिंगसाठी आहेत. अजून पण खूप ऍडमिशन येत आहेत, पण आम्हाला नाही म्हणायला खूप असं, म्हणजे मला जीवावर येतं की प्रत्येकाला पण नाही कसं म्हणायचं. तर अशा मुलांसाठी पण बरीचशी हायपर मुलं आहेत की ते म्हणजे कपडे काढतात, आरडाओरडा करतात, फोडतात. म्हणजे आमची दारं सुद्धा आम्हाला सतत त्याच्यावर काम करायला लागतं, खिडक्यांच्या काचा मोडतात आणि त्या आम्हाला सारख्या रिपेअरिंग करायला लागतात. तर अशा मुलांना वेगळ्या निवासाची सोय करायची आहे की जिथे मुलांनी किती जोरात हात मारला तरी त्यांना काही इजा होता कामा नये. तर त्यांच्यासाठी पण काम करायचंय, खूप काही करायचंय. बघूया देव आपल्याला किती साथ देतं. शेवट्याकडे जात असताना एवढंच मी म्हणेल की विशेष मुलांच्या पालकांना आणि या समाजाला तुम्ही काय संदेश देणार? एकतर आपल्या मुलांना तुम्ही एक्सेप्ट करा की जसं माझं मूल आहे तसं तुम्ही स्वीकारा आणि त्याच्यावर प्रयत्न करा. समाजाने यांना साथ द्यायला पाहिजे, कारण मला माझ्या कुटुंबाने जसा सगळ्या कुटुंबाचा मला सपोर्ट मिळाला. म्हणजे चैताली झाली तेव्हा मला असं वाटायचं, अरे की मी एवढ्या चांगल्या कुटुंबात आले, पण मी माझ्या कुटुंबाला काय आनंद दिला. तेव्हा मला असं वाटायचं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. म्हणजे खूप वेळा आत्महत्येचा विचार आला, पण मला माझ्या कुटुंबाने सावरलं. तसं मी इतर पालकांना सुद्धा कुटुंबाने साथ द्यावी, समाजाने साथ द्यावी. म्हणजे अशी मुलं जेव्हा रस्त्यावरून चालतात तर त्याच्याकडे म्हणजे नजर रोखून बघण्यापेक्षा मी त्याचा हात पकडून मी काय त्यांना मदत करू शकतो का,
किंवा मी त्याला स्वतःच्या पायावर उभं करू शकतो का? आमची मुलं छोटे छोटे व्यवसाय घरात करतायत, म्हणजे राख्या बनवतात, विक्री करतात. तर मी इतर दुकानातून राखी खरेदी न करता मी त्या मुलाकडून कशा राख्या घेईन, किंवा मी माझ्या मित्रांना, मैत्रिणींना, माझ्या समाजातील लोकांना, काम म्हणजे ऑफिसमधल्या स्टाफला मी माझ्या या मुलाकडून एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त कसं करेन, याच्याकडे जर समाजाने लक्ष दिलं तर आमची मुलं सुद्धा चांगला समाजात मुख्य प्रवाहात येतील असं मला वाटतं. श्रावण सरी हा आमचा उपक्रम आहे, ह्यासाठी शेवटला तुमच्या मनातील काही शब्द सांगणार. मी बालकवींची एक 4 ओळीची कविता सांगेन की त्यांनी निसर्गाबद्दल इतकं छान सांगितलंय की आता श्रावण चालू झालाय आणि त्यांच्या ओळी ह्या प्रत्येकाच्या ओठावर आहेत. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. धन्यवाद, तुम्ही आलात, आमच्याशी मनमोकळेपणाने बोललात. तर गरजा रायगडकडनं पुन्हा एकदा तुमचं खूप 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 आभार. थँक्यू. गरजा रायगड यांनी मला इथे मुलाखतीसाठी बोलवलं आणि मी पालकांपर्यंत, आमच्या विशेष पालकांपर्यंत या माध्यमातून पोचते याचा मला खरंच खूप आनंद आहे. मी गरजा रायगडचे अत्यंत आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.